नमस्ते, मी अनंत कौसाडले. आजच्या लेक्चर मध्ये बघा आपण स्टमकचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. स्टमक म्हणजे आपल्या बॉडी मधला सर्वात इम्पॉर्टंट ऑर्गन असतो. येस ऑर नो सर? याचं मेन काम आता फूड डायजेशन करणं. तर या स्टमकचं आपल्या मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ ह्युमन बॉडी किंवा ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम या स्टमक विशेष आजच्या लेक्चर मध्ये आपण माहिती बघणार आहोत. याचं आपण जनरल अनाटॉमी और इंट्रोडक्शन बघणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये. तर बघा, सुरू करूया आजच्या लेक्चरला. क्लिअर ना? क्लिअर सर. तर स्टमक सर काय का प्रकार? स्टमक इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ जीटीआय सिस्टम. सर काय दिलं आपण? मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ जीटीआय सिस्टम. ओके, जीटीआय सिस्टम सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन सर कोणतं आहे? स्टमक आहे. क्लिअर ना? क्लिअर सर. इट ऑल्सो known as गोसेस्टर. काय त्याला म्हणतात? ऑल्सो known as गोसेस्टर. or no? काय गोसेस्टर? रिपीट मी. गोसेट इज ऑल्सो known as a stomach. क्लिअर ना? क्लिअर सर. It is located in the epigastric region. It is a J-shaped organ. It is a sock-like structure. काय सर? It is located in the epigastric region. It is the J-shaped organ. It is a shock-like structure. Secrete the gastric juice. Capacity 1.5 kg. सर कोणतं ज्यूस सिक्रेट करण्याचं काम सर आपलं स्टमक करतं? गॅस्ट्रिक ज्यूस. सर काय कोणतं सर? गॅस्ट्रिक ज्यूस सर सिक्रेट करण्याचं काम सर आपलं स्टमक करत असतं. सर कोणता ज्यूस? गॅस्ट्रिक ज्यूस. आणि त्याची लिमिट किती सर? 1.5 kg. सर त्याची लिमिट आहे सर कशाची? सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. क्लिअर ना? क्लिअर सर. एक्सटर्नल फीचर्स. फोर पार्ट ऑफ स्टमक. ओके, बॉडी, फंडस, कॉर्डिया आणि पॅरोसिस. क्लिअर ना? क्लिअर सर. 4 लेअर ऑफ स्टमक. म्युकोसा, सब म्युकोसा, मुस्कुलॅरिस आणि सिरोसा. क्लिअर ना? ओके सर. 2 surface of stomach, anterior and posterior. Okay, keep repeat me. Anterior surface and posterior surface. 2 surface of stomach. Okay, okay sir. 2 layer of stomach, peritoneal layer, visceral layer. Okay, blood supply, gastric artery, nerve supply, vagus nerve, sympathetic nerve and parasympathetic nerve. Composition, water, mucus. Okay, and mineral soft. Function of stomach. Food digestion, secretion of gastric juice, food absorption, protein digestion. अरे सर नो? यस सर, इज अ फंक्शन ऑफ स्टमक. क्या लिखा हमने यहाँ पे? क्या हम पढ़ा रहे? फूड डाइजेशन. ओके, सिक्रेशन ऑफ गैस्ट्रिक जूस. ओके, फूड एब्जॉर्प्शन, प्रोटीन डायजेशन आणि डिजीज ऑफ स्टमक, कॅन्सर ऑफ स्टमक, अल्सर, डिफंक्शनिंग अँड लूज मोशन. ओके, या तर 4 डिजीज, मेन डिजीज ऑफ स्टमक. ओके, कोणकोणता सर? कॅन्सर ऑफ स्टमक, अल्सर आणि डिफंक्शनिंग अँड लूज मोशन. सर जी आजच्या लेक्चर मध्ये आपण तर टोटल इंट्रोडक्शन बघितलेलं आहे सर. कशाविषयी? आपल्या स्टमक विषयी. ओके, आपण शिकलो की सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन सर कोणता आहे? सर आपला स्टमक आहे. ओके सर, तो गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतो. त्याची व्हॅल्यू माहिती, त्याची व्हॅल्यू कधी 1.5 kg आहे. त्याची डेली लिमिट. क्लिअर ना? क्लिअर सर. कोणतं ज्यूस सिक्रेट करते? गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतं आपलं स्टमक. क्लिअर ना? इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ गॉसेटर. इज ऑल्सो कॉल्ड गॉसेटर. क्लिअर ना? क्लिअर सर. नंतर शिकलो आपण 4 पार्ट ऑफ स्टमक. नंतर शिकलो आपण 4 लेअर ऑफ स्टमक. नंतर शिकलो आपण बघा काय? 2 surface of stomach, anterior and posterior. क्लिअर ना? क्लिअर सर. आणि नंतर आपण शिकलो बघा 2 layer of स्टमक. नंतर शिकलो आपण ब्लड सप्लाय, गॅस्ट्रिक ब्लड सप्लाय. आणि नंतर आपण शिकलो बघा नर्व सप्लाय, वेगस नर्व सप्लाय, सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्व सप्लाय. नंतर आपण शिकलो बघा कंपोजिशन, वॉटर आणि म्युकस आणि मिनरल यापासून आपलं कंपोजिशन बनलेलं असतं. नंतर आपण शिकलो बघा काय? फंक्शन ऑफ स्टमक. क्लिअर ना? क्लिअर सर. काय करते?
फूड ऍब्झॉर्प्शन करतं, फूड डायजेशन करतं. ओके, आणि प्रोटीनचं काय करतं, डायजेशन करतं. क्लिअर आहे ना, क्लिअर सर. आणि गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करण्याचं काम सर आपलं स्टमक करतं, फंक्शन ऑफ स्टमक. आणि लास्टला आपण शिकलो की डिझीज ऑफ स्टमक सर काय असतं, अल्सर असतं, कॅन्सर असतं, लूज मोशन असतं आणि डिफंक्शनिंग असतं. क्लिअर ना, क्लिअर सर. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण इतक्या गोष्टी शिकलेल्या आहेत. तर लवकर भेटूया नंतरच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.